मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला। पहिल्या पावसात मुंबई तुंबली होती। आजही पाऊस पडतोय, वाहतूक कोंडीची समस्या लोकांना सहन करावी लागते। त्याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी शहर कसं उभं राहतं किंवा शहरं कशी उभी राहिली पाहिजेत याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्षच नाहीये असं म्हटलं। चेंबूरमध्ये झाड कोसळून जी दुर्घटना घडली त्यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला। मागची अनेक वर्ष मी शहर कसं उभं राहिलं पाहिजे यावर बोलत असतो, मात्र शहर कसं उभं राहतं याकडे कोणाचंही लक्ष नाही। बिल्डरांना प्लॉट द्यायचे, त्यातून पैशातून राजकारण आणि फोडाफोडी एवढंच फक्त महाराष्ट्रात सुरू आहे। लोकांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून काहीही चाललेलं नाही। रस्ते बांधले, पूल उभे केले म्हणजे शहर उभे राहत नाहीत। आपल्याकडे विकास आराखडा येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही। त्यामुळे कुठेही रस्ते बांधले जातात, ते किती उंचीवर बांधले जातात, त्यातून पाणी कसं जात आहे याकडे कुणाचंही लक्ष नाही। फक्त फोडाफोडीचंच राजकारण एवढंच चाललंय महाराष्ट्रात आणि देशात असं राज ठाकरेंनी म्हटलंय। येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलात राहावं लागेल का असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की आता तुम्ही कुठे राहतात, आता काय झाडांच्या जंगलात राहतायत का असा प्रश्न विचारला। महाराष्ट्रात 3 वर्षानंतर निवडणुका आहेत पण आतापासूनच SIRची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या SIRचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल आणि बिहारला बसलाय। पश्चिम बंगालमध्ये तब्बल 27 लाख मतं काढली गेली आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे ही काही सरळ आणि साधी गोष्ट नाही। सध्या देशात जे राजकारण सुरू आहे ते चांगलं राजकारण सुरू नाहीये, खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे। याचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षालाही बसणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं। जे काही आज देशात टिकून आहे ते नरेंद्र मोदींमुळे टिकून आहे हे भाजपानं विसरता कामा नये। तसंच अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं राजकारण करत आहात त्यात तुम्हीही सुटणार नाही असंही ते म्हणाले। बेधुंद सत्ता आली की माणसं अशी वागायला लागतात असंही राज ठाकरे म्हणाले। राजकारणाचा पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। निवडणुका 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 आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात? कारण याला काही आकार उखरच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही। काय करायचं त्याला? तुम्हालाही दिसतोय, मांडा। चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा। चला चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला। एवढा बघत बसला होता आपलं इंटरनल मेट्रो नाही, ठाण्याचा प्रश्न आहे ना विचार। काल लिहिलंय की मी त्याच्यावरती। पेपर फुटलेले आहेत त्याच्यावरती पण लिहिलं, बोललो ना त्याच्यावरती तुम्हाला। दिल्लीवर करणार